खूप दिवसापासून ठरवलेली गोष्ट आज सत्यात उतरते. काय ती मी पुढे तुम्हाला सांगते. पण त्याच्या आधी आमच्या बाजूला ज्या काकी आहेत त्यांच्या मुलाच्या मुलाचं बारसं होतं आणि त्यानिमित्तच आम्ही तिथं गेलो होतो. अगदी आमच्या घराला लागून जे घर आहे त्याच घरामध्ये हा कार्यक्रम होता. खूप छान पद्धतीनं सेलिब्रेट झाला. उद्या परत त्यांचा मोठा कार्यक्रम हॉलमध्ये असणारच आहे. पण त्यांनी घरगुती पण हा कार्यक्रम करून घेतला. आमच्याकडे पाळण्यामध्ये असं मुलाला घातलं जातं. हे आता बऱ्याच ठिकाणी होतं, तुमच्या इकडे पण होत असेल, पण आमच्या इकडे तरी असं होतं. ते थोडंफार मी शूट केलं होतं. म्हटलं तुम्हाला तुमच्यासोबत ते शेअर करावं. आज होता गुरुवार आणि खूप सारी गडबड होती, कारण खूप कामं होती करायची गुरुवारचीच. त्यासोबत हेही एक काम होतं. गुरुवार म्हटलं की स्वामींच्या मंदिरात जाणं होतं. मग तिकडे 1 ते 2 तास कसा निघून जातो समजतच नाही, कारण आम्ही जिथे आता राहतो तिथे सुद्धा स्वामींचं आता मंदिर होणार आहे. त्यामुळे आता सध्या तरी फोटो पुजवत आहेत आणि तिथं रोज सगळेजण आरती वगैरे करत आहेत. तर आम्ही सुद्धा जातोय तिकडे. पहिलं आम्ही मेन सिटीमध्ये जे मंदिर आहे तिथं जात होतो आरतीला. आता जवळ झालं त्यामुळे खूप भारी वाटतं. सुरुवातीला बाळ थोडं रडत होतं, पण जसं त्याला पाळण्यामध्ये ठेवलं आणि सगळेजण पाळणं हलवायला लागले, गाणी म्हणायला लागले, तसं ते शांत बसलं. आणि हे सगळं बघून मला ग्रेशूच्या टायमाची आठवण झाली, कारण ग्रेशूचं पण सेम असं झालं होतं, पण मुंबईला झालं होतं. माझ्या मम्मीने केलं होतं तिकडेच मोठा कार्यक्रम केला होता. हे शक्यतो सासरी होतं, पण माझं माहेरीच झालं होतं. त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं, आम्ही तिथेच जेवलो. त्याच्यानंतर आम्ही निघालो. स्वामींचा मूव्ही आला आहे जो आता देऊळ बंद 2 तो बघायला निघालो आणि इतका भारी अप्रतिम मूव्ही आहे ना, जसा विचार केलेला त्यापेक्षाही खूप भारी आहे. आणि आमच्या घरातलेच सर्वजण प्लस माझ्या मिस्टरांचे मामा त्यांची पूर्ण फॅमिली असं आम्ही सगळेजण गेलो होतो. खूप छान मूव्ही होता. सगळ्यांना खूप आवडला. आम्ही रात्रीचा शो बुक केला होता. घरी यायला आम्हाला 2 वाजले, त्यामुळे काही फारसं शूट घेतलं नाही मी. पण इथे खूप सगळ्यांनी एन्जॉय केलं. तर खूप भारी वाटलं एकंदरीत. मूव्ही खरंच खूप छान आहे. मला तर इतका आवडला. अक्षरशः खूप वेळा रडलेसुद्धा त्या मूव्ही बघताना आम्ही. फक्त देव करत राहिल्याने काही होत नाही. त्यासोबत आपल्या प्रयत्नांची जोड पण हवी असते कुठल्याही कार्याला. आणि ते यामधून समजलं. खरंच खूप छान मूव्ही आहे. खूप छान संदेश दिला आहे त्यांनी शेतकऱ्यांवर बनवलेला आहे. आत्तापर्यंत हा सगळ्यांनी बघितला असेल, कारण मला व्हिडिओ अपलोड करायला खूप वेळ झाला आहे. खूप आधीचा हा व्हिडिओ आहे. एक्झॅक्ट मला तारीखही आठवत नाही आहे आत्ता. पण जेव्हा रिलीज झाला होता ना, तेव्हाच एक 2-3 आठवड्यामध्ये आम्ही हा बघितला होता. गुरुवार होता. सगळं छान झालं. मेन म्हणजे स्वामींची आरती मिळाली. त्याच्यानंतर हा मूव्ही बघायचा ठरवला, तोही सक्सेस झाला. आणि फर्स्ट टाईम आम्ही रात्रीच्या शोला गेलेलो पूर्ण फॅमिली. खूप भारी वाटलं. सासूबाई वगैरे सगळेजण होते. खूप छान वाटलं. आता नेक्स्ट पार्टची खरंच खूप आतुरतेने वाट बघतोय आम्ही. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका. परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि तुम्ही हा मूव्ही बघितलात का?